साताऱ्यात भाषण करत असताना मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे। उभं राहून भाषण करताना त्यांचे हात थरथरू लागलेत आणि चक्कर आलेली आहे। तरी त्यांनी 1 तास त्यामध्ये भाषण केलेलं आहे। साताऱ्यातील प्रीती हॉटेलमध्येच मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। सध्या सलाईन लावून त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत। जरांगे यांना 48 तास विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टर सुरेश शिंदे यांनी सांगितलं आहे। आपण 2 दृश्य सध्या पाहतोय। एकीकडे मनोज जरांगे यांची तब्येत ही बिघडलेली आहे, त्यांचे हात थरथरताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांवरती तातडीने उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। आज मनोज जरांगे पाटील साताऱ्याच्या दौऱ्यावर होते आणि भाषण करतानाच त्यांची तब्येत बिघडलेली आहे। त्यांना 48 तास विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टर सुरेश शिंदे यांनी सांगितलेलं आहे। भाषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांचे हात थरथरायला लागले। त्यानंतर स्टेजवरच मनोज जरांगे पाटील खाली बसलेत। आपण दृश्यांमध्ये पाहतो, त्यांचे हात थरथरताना आपल्याला बघायला मिळत आहेत। साताऱ्यातली दृश्य आहेत। आज मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यामध्ये रॅली होती, सभा सुद्धा पार पडत होती आणि भाषण करतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलेलं आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावरती तातडीने उपचार सुरू केलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय, डॉक्टरांनी त्यांना 48 तास विश्रांती घेण्याची गरज असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। थोडं क्षाराचं प्रमाण शरीरातलं कमी झालेलं दिसते, ग्लुकोज कमी झालेलं दिसते आणि त्याचा थकवा त्यांना जास्त आलेला आहे। तर त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे आणि थोडंसं IV सलाईनमधनं थोडं औषध ग्लुकोज वगैरे दिल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होईल। तसं काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। तुम्ही सल्ला काय दिला आता त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि त्यांना आम्ही इथं आमच्या अंडर थोडंसं ट्रीटमेंट देऊ ह्याच्यात आणि त्यांच्या तपासणी करून घेतोय त्याच्यात। तर त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे। किती दिवसांना इथं 24-48 तास तरी त्यांना पूर्ण विश्रांती लागेल।